या अशाच शब्दांच्या संबंधानं जसं आपण बोलायला लागतो आणि शब्द आपल्या अवतीभोवती फिरत राहतात, तशीच अजून एक बाब आहे जी जन्मतःच आपल्यासोबत येत असते, ती म्हणजे अनुभव. अगदी जन्मापासून आपल्याला कोणते ना कोणते तरी अनुभव येत राहतात. या अनुभवांकडे आपण कसं पाहतो, त्या अनुभवांवरून आपण कसं शिकतो आणि त्या अनुभवातून काय फायदा करून घेतो, यावर खरं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत असतं. एकाच व्यवसायातले एकाच गावात असणारे ते दोन व्यावसायिक होते. दोघांनाही त्यांच्या व्यवसायामध्ये नुकसान झालं. एक व्यावसायिक जो होता तो नशिबाला दूषणं देत तसाच रडत बसला, माझं नशीबच खराब आहे, माझा व्यवसाय बुडालाच, आणि तो आयुष्यभर तसाच रडतच बसला. पण दुसरा जो होता त्यानं लगेच अभ्यास केला की नेमकं माझ्या व्यवसायामध्ये काय चुकलं, मी आणखी काय केलं असतं तर व्यवस्थितरित्या सगळं मला करता आलं असतं आणि माझा व्यवसाय भरभराटीला गेला असता. हा सगळा अभ्यास त्यानं केला, सिंहावलोकन त्यानं केलं आणि पुन्हा एकदा जोमानं व्यवसाय सुरू केला आणि त्याची भरभराटच झाली. आपण कशा रीतीनं अनुभव घेतो त्याचा तो परिपाक असतो. त्यासोबतच जे आपण म्हणतो ना की खरंच त्या मी आत्ता जसं सांगितलं की त्या अनुभवाचा अर्थ काय काढायचा हे पण महत्त्वाचं असतं. एक रोड होता, त्या रोडवर असा एक खड्डा होता की खड्ड्यात पडल्याशिवाय समजायचंच नाही की तिथे खरंच खड्डा आहे म्हणून, इतका तो जमिनीच्या लगत होता. एक माणूस त्या रोडवरून चालत असताना खड्ड्यात पडला आणि त्याच्या लक्षात आलं इथे खड्डा आहे. त्यानंतर त्या रस्त्यावरून जाताना तो आयुष्यात कधीच पडला नाही. दुसरा मनुष्य होता, तो तर पडलाच नाही, कारण त्यानं फक्त अगोदरच्या माणसाला पडताना पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की तिथे खड्डा आहे, आपण मग बाजूने गेलं पाहिजे, म्हणून न पडता सुद्धा तो व्यवस्थितरित्या त्याला लक्षात आलं की तिथे खड्डा आहे. पण एक गाढव होतं, ते मात्र दरवेळेस जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून जायचं त्या प्रत्येक वेळेस त्या खड्ड्यामध्ये पडायचं. अनुभव, त्या अनुभवावरून आपण काय शिकायचं हे असं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्या पुढे जाऊन एक आणखी मनुष्य होता, ज्यानं पाहिलं की इथे हे खड्डा आहे, काही माणसं त्यामध्ये पडत आहेत, गाढव तर दररोज पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यानं ठरवलं की हा खड्डा बुजवूनच टाकायचा, जेणेकरून कुणीच पडणार नाही. आणि तो खरा मानवतावादी मनुष्य, ज्यानं तो खड्डा बुजवला, ज्यानंतर ते गाढव सुद्धा पडलं नाही. आणि मला खरंच खूप चांगलं वाटतं की असे मानवतावादी माणसं सुद्धा अगदी म्हणजे हाताच्या बोटांवर मोजणं इतके का असेनात पण आहेत. जे आपण म्हणतो की मोजके का असेनात पण लोक आहेत जे खरंच खूप चांगले आहेत, त्यांच्यावर हे जग चालतंय खरोखर डेफिनेटली आपल्या लक्षात येतं. मध्यंतरी मी मुंबईच्याच इथल्या दादरचीच एक बातमी वाचली होती. दादाराव बिल्होरे नावाचे गृहस्थ, ज्यांना आता पॉट होल किलर म्हणून ओळखलं जातं. झालं असं होतं की 2015 मध्ये त्यांचा मुलगा जो अवघ्या 16 वर्षांचा होता, अशाच एका खड्ड्यामुळे अशा पद्धतीने त्याचा ॲक्सिडेंट झाला की त्याला फार वाईट मृत्यू आला. त्या मृत्यूतून सावरल्यानंतर ह्या दादाराव बिल्होरेंनी ठरवलं की माझ्या मुलाचा मृत्यू ज्या पद्धतीनं झाला तसा मृत्यू इतर कोणाचाच व्हायला नाही पाहिजे, आणि आई वडील म्हणून आम्हाला जे दुःख सहन करावं लागलं ते दुःख कोणत्याही व्यक्तींच्या वाट्याला यायला नाही पाहिजे. हा मनुष्य दादाराव बिल्होरे फार श्रीमंत वगैरे वगैरे ॲब्सोल्युटली काहीही नाही, अगदी साधारण मनुष्य. पण हा मनुष्य स्वतःच्या खर्चानं जे काही सामान लागतं खड्डे बुजवण्यासाठी ते सामान खरेदी करतो आणि स्वतःच तो खड्डे बुजवतो. 50,000 पेक्षाही जास्त खड्डे यांनी बुजवलेले आहेत. त्यासोबतच आणखी काही माणसं अशी आहेत, मुंबईमध्ये आहेत, बाकीच्या आणखी छोट्या मोठ्या शहरांमध्ये पण आहेत, ज्यांना प्रसिद्धीचाही हव्यास नाही, आपण कुणासाठी तरी करतो, आपली दखल घेतली गेलीच पाहिजे असं सुद्धा त्यांना अजिबात वाटत नाही. ते इमाने इतबारे मला करावं असं वाटतं म्हणून मी केलं पाहिजे एवढाच विचार ठेवून करतात. पाणी पाणी वाचवा, पाणी वाचवा आपण आता सगळीकडे म्हणत असतोच. पूर्वी आपण म्हणायचो की पाण्यासारखा पैसा त्यानं लग्नात खर्च केला, आता पैशासारखं पाणी खर्च केलं असं काही म्हणण्याची वेळ येईल की काय माहिती नाही. या परिस्थितीमध्ये नळ गळके असतात, नळांमध्ये त्या पूर्ण लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी टपटप टपटप पाणी सतत वाहत असतं. अशा परिस्थितीमध्ये अनेक माणसं अशी आहेत जी नळ दुरुस्तीचं सगळं साहित्य ते किट आपल्या सोबतच वागवतात आणि जिथे कुठे पाणी असं वाया जाताना दिसतं तिथे ते लगेच त्याची दुरुस्ती करतात आणि ते पाणी वाचवतात. अशी ही मानवतावादी माणसं आहेत आणि म्हणूनच या मोजक्या लोकांवरच खरं हे आपलं जग टिकून आहे. सत्यानडेला त्यांचं उदाहरण तुम्हाला माहीत असेलच. म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव हे सत्यानडेला.
जेव्हा त्यांना मूल झालं, नेमकं डिलेव्हरीच्या वेळेस काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाले आणि जेव्हा मूल जन्माला आलं तेव्हा लक्षात आलं की हे मूल जन्मतःच सेरेब्रल पाल्सी हा आजार घेऊन आलेलं आहे. डॉक्टरांनीही सांगितलं की याचं आयुष्य किती असेल सांगता येत नाही, पण जेवढं असेल त्या पूर्ण आयुष्यभर त्याला वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे आणि तो स्वतः काहीच करू शकणार नाही. त्याला मूव्हमेंट जरी करायची असेल तर व्हीलचेअरवरूनच त्याला हलवावं लागेल. हे सगळं जेव्हा समोर आलं तेव्हा सत्या नडेला यांना खूप खूप म्हणजे अगदी फ्रस्ट्रेशनमध्ये ते गेले की हे असं का घडलं, माझ्याच बाबतीत काय घडलं. आपण नेहमी म्हणतो ना की मीच काय कोणाचं घोडं मारलं की हे माझ्या नशिबी यावं. ते सतत त्याच पद्धतीनं स्वतःचा डायलॉग त्यांचा चालू होता. पण या सगळ्या परिस्थितीत वागत असताना, वावरत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की त्यांची पत्नी मात्र त्या मुलाची खूप मनोभावे सेवा शुश्रूषा करणं, त्या बाळाला सांभाळणं खूप छान पद्धतीनं करते आणि तिला मात्र असं कुठलंही फ्रस्ट्रेशन दिसत नाही. ती खूप आत्मीयतेने ते बाळाचं सगळं करते. आणि मग जेव्हा या दोघांची चर्चा झाली तेव्हा सत्या नडेलांच्या बायकोने त्यांच्या लक्षात आणून दिलं की तू का म्हणतोयस असं की हे आपल्या बाबतीतच का झालं, कारण मुळात हे आपल्या बाबतीत झालेलं नाही, हे तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत झालेलं नाही, हे जे झालं आहे ते त्या बाळाच्या बाबतीत झालेलं आहे. आणि आता आपलं आई वडील म्हणून कर्तव्य आहे की त्या बाळाला जेवढं वर्ष ते बाळ जगेल तेवढे वर्ष आपण त्याला चांगल्यात चांगलं आयुष्य कसं देऊ शकतो. आणि त्या क्षणापासून सत्या नडेला यांचं बघण्याचा दृष्टिकोन तर बदललाच, वैयक्तिक आयुष्य तर बदललंच, पण बघा कुठल्या अनुभवाचा कुठे परिणाम होत असतो. त्यांचं व्यावसायिक आयुष्य सुद्धा बदललं. अगोदर त्यांचा पूर्ण फोकस कशावर असायचा, मी, माझी कंपनी आणि माझा नफा. पण यानंतर त्यांचा फोकस गेला तो ग्राहकांवर. ग्राहक अडचणीत आहेत, त्यांना जे पाहिजे, ज्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे त्या आपण खरंच दिल्या पाहिजे. अगोदर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्याच्यावरचं ऍप्लिकेशन ह्याच्यावर चालणार नाही, याच्यावरचं त्याच्यावर चालणार नाही. मग यांनी तेव्हापासून सुरू केलं की काही बाबतीमध्ये तरी क्रॉस प्लॅटफॉर्म आपण देऊ शकतो. तेव्हापासून ऑफिस हे आयपॅडवर सुद्धा आलं. अशा रीतीनं ग्राहकांचं हित बघून, फक्त नफ्याचा विचार न करता ग्राहकांना काय आवश्यकता आहे त्याचा विचार करून त्यांनी पुढच्या सगळ्या मूव्स केल्या. इतकंच नाही तर त्यांच्या सोबतचे सभोवतालचे कंपनीतले जे सगळे लोक होते त्यांच्याबद्दल एक त्यांचा सहानुभूतीचा दृष्टिकोन तयार झाला की मी माझ्या घरामध्ये असं सगळं फेस करतो आणि मग इथे येऊन काम करतो, हे सुद्धा लोक सगळे आपापल्या घरामध्ये असंच काहीतरी फेस करत असू शकतात. पुन्हा आपण त्यांच्यावर इथे काहीतरी डाफरतो, काहीतरी शिव्या घालत राहतो, ते पण योग्य नाही. आणि मग अधिक सहानुभूतीनं त्यांना वागवायला सुरुवात केली, अधिक संवेदनशीलतेनं वागवायला सुरुवात केली. आणि असं म्हणतात की एक पक्का बिझनेसमन जो होता तो मानवतावादी मूल्यांचा पूर्णपणे म्हणजे पुजारी झाला आणि त्या पद्धतीनं ते त्यांना वागवायला लागले सगळ्या लोकांना. अनुभव वैयक्तिक असो, अनुभव इतरांकडून आलेला असो, कसाही असो, पण अनुभव मनुष्याला बदलणं भाग पाडतात. म्हणून तर म्हणतो ना आपण की शाळेमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा अगोदर आपल्याला शिकवलं जातं आणि मग परीक्षा होते. पण आपलं आयुष्य असं असतं की अगोदर आपली परीक्षा होते, पण त्या परीक्षेतून मिळालेला धडा मात्र असा काही असतो ना की तो लाईफ लॉंग आपल्या आठवणीमध्ये राहतो आणि त्याच्या आधारावर आपण बरेच काही नंतर डिसिजन्स घेत असतो. हे असं होत असतंच. म्हणून अनुभवांकडे आपण फार वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. त्या अनुभवांतून आपण किती चांगल्या रीतीनं काय शिकू शकतो हे सुद्धा बघितलंच पाहिजे. याच अनुभवांच्या बाबतीमध्ये आणखी एक असं सांगितलं जातं की काही अनुभव हे आपल्याला दुःखी करणारेही असू शकतात, पण त्या अनुभवांच्या बाबतीमध्ये ते अनुभव सोडून आपण पुढे कसं जायचं याचाही विचार केला पाहिजे. काही अनुभव असे असतात लोकांचे, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आपण जे म्हणतो, लोकांचे प्रकार असे असतात की एखादा वाईट अनुभव मला जर आलेला आहे तर तुलाही घेतला पाहिजे किंवा तू पण त्याला बळी पडला पाहिजे. आपण म्हणतो ना की सासवांचे दोन प्रकार असायचे. एक सासू अशी असायची की माझ्या सासूनं मला खूप छळलंय, त्याच्यामुळे जेव्हा ती छळते तेव्हा मनाला शरीराला काही यातना होतात मला माहीत आहे, म्हणून मी माझ्या सुनेला लेकीसारखं फुलासारखं आदर ठेवेल, अलगट ठेवेल, अशी म्हणणारी एक सासू असते. आणि दुसरी सासू अशी असते, मीही तर सहन केलंच ना माझ्या सासूचं, मग तुला न सहन करायला काय झालं. तशा पद्धतीनं आपल्या समाजात आजही दुर्दैवानं असे लोक आहेत की जे मुद्दाम मिसगाईड करतात. अशा मिसगाईड करणाऱ्या लोकांनाही आपण वेळीच ओळखलं पाहिजे. एक मंदिराची दगडी भिंत होती, दगडी भिंतीमध्ये कुठेतरी एक छोटीशी सांद असल्यासारखं होतं, एक छिद्र असल्यासारखं होतं आणि कुणीही तिथून जाताना ना त्या छिद्रामध्ये बोट घालायचं आणि लगेच काढून थंड थंड गार आहे म्हणून ते निघून जायचं. हे असे सगळे लोक चाललेत. एका मनुष्याला वाटलं की हे नेमकं आहे काय. त्यानं विचारलं की ते आतमध्ये बोट घातल्यावर होतं काय. तुम्ही घालून तर बघा म्हणे, एकदम मस्तपैकी थंड थंड गार लागतं.
यानं बोट घातलं आणि विंचू जोरदार कडाडून चावला. यानं ताबडतोब हात काढला आणि मग त्याला विचारलं की आतमध्ये तर विंचू आहे, तो चावतोय, तू थंड थंड गार आहे हे काय सांगतोय म्हणे. म्हणे मग मला चावला तर तुला पण चावला पाहिजे ना, मीच एकटा कशाला त्याचा त्रास सहन करू. मिसगाईड करणारे लोक किंवा मला त्रास झाला तर तुलाही व्हायला पाहिजे असे विचार असणारे लोकही दुर्दैवानं आपल्या समाजात आहे. हे लोक आयडेंटिफाय करून त्यांच्यापासून दूर राहणं किंवा ते जे काही सांगतात ते एकदा व्यवस्थित पडताळून पाहणं हे महत्त्वाचं ठरतं. या मनुष्यानं काय केलं, हा मात्र खरंच चांगला होता. त्याच्या लक्षात आलं की हे काही योग्य नाही, म्हणून त्यानं नंतर जे लोक येऊ लागले होते बोट आतमध्ये घालण्यासाठी त्यांना सांगायला सुरुवात केली की नाही, तिथे थंडगार काही नाही, विंचू चावतो तिथे. पण लोक कसे किती वेगळ्या प्रकारचे असतात. हा सांगतोय बोट आतमध्ये घातलं तर विंचू चावतोय, घालू नका. अगोदरचे सांगतात नाही नाही मस्त मस्त थंड थंड गार लागतंय. आता डिसिजन या माणसाला घ्यायचंय. मनुष्यवृत्ती कशी असते लक्षात घ्या. या माणसाला थांबवतच नाही, नाही मला एकदा बघूच तर दे काय आहे ते. आणि मग तो जेव्हा बघतो, हा खरंच गड्या विंचू चावतो तिथे, हे लक्षात येतं. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अशा किती जणांना हा सांगत राहील की विंचू आहे घालू नका बोट, तरीही कितीतरी जण मला अनुभव घ्यायचा आहे किंवा मला पाहायचंय खरंच त्याच्यात विंचू आहे का, म्हणून बोट घालत राहतील, विंचू चावून घेत राहतील. आणि त्याच्यात असे कित्येक माणसं झाल्यानंतर कदाचित काही माणसं येतील की ते म्हणतील आता ह्याच्या फंदात पडायचंच नाही, आपण आपलं दुसरीकडून जाऊया. किंवा एखादा मनुष्य असा, हे असे पण माणसं खूप रेअर असतील की जे म्हणतील की कशाला रिस्क घ्यायची, थंडगार काय लागतं ते बघण्याची गरज नाही, आणि खरंच विंचू चावत असेल तर लागतं की नाही लागतं हे आपण बघायचं तरी कशासाठी आहे. म्हणून तसा विचार करून तशी कृती न करणारे फार मोजके लोक असतात. म्हणून या अशाही लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. बेसिकली काय असतं माहिती आहे ना, काही अनुभव खरंच स्वतःला घेतल्यापासून कळत नाही, हे आपल्याला एक पक्क माहीत असतं. म्हणून हे माणसं नाही बघू तर ते खरंच विंचू आहे का, म्हणून त्याच्यामध्ये बोट घालतच राहतात. आता आपण कितीही सांगितलं लहान बाळाला की अरे तो दिवा आहे, तो पोळेल, नको हात लावू त्याला, नको हात लावू त्याला, तरी सुद्धा जोपर्यंत तो स्वतः आपली नजर चुकवून एकदा पोळवून घेत नाही तोपर्यंत तो थांबतच नाही. कारण शेवटी पोळेल किंवा बाऊ आहे म्हणजे नेमकं काय आहे त्याला स्वतःला अनुभव घेऊन पाहायचं असतं, आणि तेव्हाच त्याला मग कळतं. मग त्याच्यानंतर आपण लक्ष नाही दिलं तरी तो कधीच त्याच्याजवळ जात नाही. इव्हन एवढं कशाला, साखर पण गोड आहे, गूळ पण गोड आहे, पण दोन्हीतल्या गोडीचा फरक काय आहे हे स्वतः चाखल्याशिवाय कसं कळेल आपल्याला. काही अनुभव म्हणतो ना आपण की काही ठेचा या आपण स्वतःच खाव्या लागतात. इतरांच्या ठोकरांमधून आपण काही गोष्टी शिकतच नाही. जसं हे छोटं मूल शिकत नाही, एकदा पोळवून घेतं मग आयुष्यभरासाठी शिकतं. आपण एकदा साखर टेस्ट केली, एकदा गूळ टेस्ट केला, मग लक्षात येते आपल्याला ओके दोन्ही गोड असलं तरी गोडीतला फरक हा हा आहे. आपण लहान मुलांना कितीही सांगत असलो की अगदी छोटी छोटी रस्ता क्रॉस करताना ना उजवीकडे पाहायचं, डावीकडे पाहायचं, वाहनांचा अंदाज घ्यायचा आणि मग रस्ता क्रॉस करायचा. आता उजवीकडे पाहून डावीकडे पाहून ते वाहनं माझ्याजवळ पोहोचतील का, हे वाहनं माझ्याजवळ पोहोचतील का, त्याच्या आत मी रस्ता क्रॉस करू शकेन का, हा अंदाज तर त्या मुलालाच घ्यायचा आहे. जेव्हा तो पुढे जाईल आणि नाही नाही ती गाडी माझी जास्त जवळ आली असं त्याला वाटेल, पुन्हा मागे सरकेल, पुन्हा मग इकडे जायला लागेल, पुन्हा लक्षात येईल की नाही ती गाडी तर खूप जवळ येते, असं करता करता त्याला एकदा अंदाज येईल की यस गाडी इतक्या दूर दूर असल्यानंतर आपण रस्ता क्रॉस करू शकतो. हे असे काही अनुभव आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात. आता आता ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत मला माहित आहे, जेव्हा एक 4-5 वर्षांच्या झाल्या असतील तेव्हापासून आपण लसूण सोलायला सुरुवात केली, बरोबर. हां, म्हणजे काहीच नाही, लहान मुलगी आहे, तव्याजवळचं काम नको, गॅसजवळचं काम नको, कोणतं चिरणं म्हणजे चिराचिरीचं काम नको, मग काय बाई तू लसूण सोलत बस, इथपासून तर आपण सगळे काम सुरू केलेले आहेत. मग आईनं मला एकदा सांगितलं की पीठ मळ. आता आई पीठ कशी मळते मी बघितलेलं होतं की मी मळू शकते का, हो मळू शकते. मग पीठ घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं का, हो किती टाकायचं मीठ, टाक चवीपुरतं. आता टाक चवीपुरतंचा अर्थ काय, म्हणजे एवढ्या मिठानं चव येते का पिठाच्या बरोबरीनं मीठ घेतले तर चव येते, हे समजायचं कसं ना. त्यानंतर जेव्हा भाज्या करायला सुरुवात केली, तिखट छान मोजून 3 चमचे काळं तिखट टाक, 2 चमचे लाल तिखट टाक, किंवा मिरच्या टाकायच्या असतील तर 6 मिरच्या टाक, हे बरोबर. आणि मिठाचं आलं पुन्हा की टाक चवीपुरतं किंवा टाक अंदाजानं. अरे अंदाजानं नाही येणार मला, कारण ते अंदाज म्हणजे 4 चमचे जर तिखट असेल तर मला वाटेल कदाचित की 4 चमचे मीठ टाकायचे किंवा 8 चमचे मीठ टाकायचे, कसं समजेल. सो अशा काही गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हाच ते आपल्या लक्षात येतात. म्हणून तर म्हणतात ना की जे म्हणजे पोहण्याबद्दलचे, स्विमिंगबद्दलचे कितीही पुस्तकं वाचले
आणि स्विमिंगमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची पण आपण माहिती घेतली. सगळे उत्तरं जरी पाठ करून ठेवलेले असले तरी सुद्धा पाण्यात पडल्याशिवाय पोहणं येणार नाहीच. खरंच पोहणं शिकायचं असेल तर पाण्यामध्ये उतरावंच लागेल. पण त्यासोबतच हा पण मुद्दा आहे बरं, जे मी आत्ता शब्द वापरले, आपण म्हणून वापरतो, पण ते पाण्यात पडलं की आपोआप पोहायला शिकतं मनुष्य. पण पुनर्विचार करावा लागेल, कारण तसं डोक्यात ठेवून खरंच कोणी पाण्यामध्ये स्वतः शिकायचा प्रयत्न केला तर अवघड होऊन जाईल. आणि जर पाण्यात पडलं की हातपाय मारता येतात, पोहणं येतं, यावर आपण विश्वास ठेवणार असू तर मग स्विमिंग क्लासची गरज काय होती? पाण्यात उडी टाकायची, आपोआप पोहता येतं. मग एवढ्या मृत्यूच्या बातम्या काय येतात? म्हणजे महापुरामध्ये काही जण बुडून मेले ते आपण समजू शकतो की पट्टीचे पोहणारे सुद्धा त्यांचा स्टॅमिना पुरत नाही, पाण्याचा जेवढा विरोध असतो त्यामध्ये, आणि कदाचित त्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो. पण साधं कुठेतरी फिरायला गेलेले असतात, नदी किनारी खेळत असतात किंवा कुठेतरी विहिरीच्या शेजारी खेळत असतात आणि पडतात, मग का नाही त्यांना पोहणं येत? तर हे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं पण जे आपल्याला शिकवलं जातं त्यावर पुनर्विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे. हे सगळ्या अनुभवांमधून आपण जात असताना आपल्याला वेगळ्या पद्धतीचं ज्ञानही येत असतं. आपण 3 टप्प्यांमधून जात असतो. अगदी सुरुवातीचा टप्पा जो असतो तो सगळ्या शब्दांचा, त्यानंतर जो येतो तो ह्या अनुभवांचा, आणि अनुभवामध्ये आणखी गोष्ट, यास आणखी 1-2-3 गोष्टी मी आवर्जून सांगेनच. मी जसं म्हणाले ना की अनुभव काही स्वतः घेतल्यानंतरच लक्षात येतात, तोपर्यंत लक्षात येत नाहीत. आणि अनुभवावरून शिकलं पाहिजे आपण स्वतः जाणीवपूर्वक. आता एकदम सुरुवातीचं जेव्हा माझं 98ला मी जॉईन झाले ॲज अ तहसीलदार, आणि जस्ट मी जॉईन झाले आणि लगेच आमचं प्रोबेशन यशदाला सुरू झालं. बरं, माझी सगळी पार्श्वभूमी अशी होती की तालुका प्लेसेसमधल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधून मी शिकलेली होते, आणि असं सगळं शिक्षण घेत असताना संभाजीनगरसारख्या, तेव्हा औरंगाबाद होतं ते, जेव्हा तिथे आले तेव्हा औरंगाबादचं पण स्टेटस असं होतं, द फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन द एशियन कंटिनेंट. त्यामुळे मनात कुठेतरी ती धाकधूक होतीच की बापरे, एवढं मोठं शहर आहे, आपण आपल्या साध्या तालुका प्लेसेसमधून गेलेलो आणि आपल्याला काय करता येईल. पण ठीक आहे, तिथे सुद्धा वक्तृत्व म्हणा किंवा बाकीचा अभिनय वगैरे वगैरे किंवा मार्क्स एकंदरीत सगळ्या जोरावर व्यवस्थित सगळं झालं सुद्धा. पण जेव्हा आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं आणि आता पुण्यासारख्या शहरात जायचं आहे जिथे फाउंडेशन कोर्स आमचा 1 महिनाभराचा होणार आहे, तेव्हा मग वाटायला लागलं की आपल्याकडे नीट कपडे सुद्धा नाही आहेत. म्हणजे सगळे अधिकारीच तिथे येणार ना, सो थोडेसे तरी आपले चांगले कपडे असले पाहिजे की जे आता मी अधिकारी झाले तर अधिकारी म्हणून मला तिथे शोभले पाहिजे. आणि माझ्या भावाला नोकरी लागलेली होती ऑलरेडी, मग त्यांनी सुद्धा खूप आनंदामध्ये सांगितलं, चल तुला मी 2 ड्रेस घेऊन देतो म्हणे. आणि मग संभाजीनगरमध्ये जे अतिशय महागडं दुकान होतं त्या काळामध्ये, 98चं सांगते बरं मी, काळ खूप महत्त्वाचा असतो, त्या काळामध्ये त्या दुकानाला काचेचे दरवाजे होते आणि त्या काळामध्ये तिथे थंड थंड वाटायचं, म्हणजे मे बी तिथे AC असेल. आता थंड थंड वाटलं की बोट आतमध्ये गेल्यासारखं वाटतंय ना. मग अशा परिस्थितीत त्यानं सांगितलं, चल मी तुला पहिल्यांदाच ड्रेस घेऊन जातो, आपण त्या महागड्या दुकानामध्ये जाऊ आणि तिथून ड्रेस खरेदी करू. आता त्या एकंदरीत दुकानाचं प्रेशर कुठेतरी मनावर आलेलं, ॲम्बियन्सचं पण प्रेशर येतं ना की एवढं दुकान, ते बोलणारे लोक पण फार व्यवस्थित, अगदी टापटीप सगळे कपडे, आपण आपले असं काहीतरी ड्रेस घालून गेलोय आणि थोडेसे आपल्याला महागडे, त्यांच्या किमती एवढ्या जास्त की बापरे, आपण जास्त महागडे नाही घेऊ शकत, हे पण कुठेतरी लक्षात आलेलं. आणि 2 ड्रेस शेवटी खरेदी केले. पण जेव्हा जेव्हा ते ड्रेस दाखवायचे तेव्हा मी मधून मधून सारखं त्यांना म्हणायचे, माझी हाईट बघून दाखवा बरं, ती पॅन्ट मला आली पाहिजे, माझी हाईट बघून दाखवा बरं. असं करता करता मग 2 ड्रेस पसंत केले, घरी आले, आणि घरी आल्यानंतर तो एक ड्रेस घातला, येस छान आला, आणि दुसरा ड्रेस घातला, त्याची पॅन्ट एवढी लांब, परेशान झाले मी. बरं, आता त्या दुकानात जाऊन विचारावं की म्हणजे माझी काय, कोणाचीच हाईट इतकी कशी असू शकते, हा प्रश्न मला पडलेला. आणि बदलून आणायचं किंवा ही पॅन्ट एवढी लांब कशी विचारायचं, पण ते कुठेतरी त्याचं ॲम्बियन्सचं प्रेशर एवढं मनामध्ये की कसं जाऊन त्यांना विचारू, त्यांनी काही हाकलून दिलं, काही म्हटलं तर काय होईल वगैरे वगैरे, ती सगळी भीती, काय करायचं काय नाही करायचं. 2-3 दिवस माझी एवढी लांब पॅन्ट कशी असू शकते, आता हिला घालून फाडू का, काय करू, ते सगळं माझ्या डोक्यात. शेवटी मला असं वाटलं की एकी जणीकडे मी ड्रेसेस शिवायला टाकायचे, आपण तिला जाऊन विचारू की ह्या पॅन्टचं असं एवढी लांब कशी काय. आणि म्हणून मी तिच्याकडे घेऊन गेले आणि मग ते माझे सगळे प्रश्न तिला विचारले, काय काय झालं सगळं सांगितलं. ती म्हणे, ही चुडीदार पॅन्ट आहे, तिला खालून फोल्ड करायचं असतं, त्याच्यावरती तेवढीच लांब असते. मग मला कळालं, ओके, हे अशा पद्धतीनं काही वेगळे वेगळे अनुभव येतात सुद्धा. त्यामुळे ह्या अनुभवातून पण आपण वेगळं काही शिकत असतो.